मित्रांनो, एखादी साधी सोपी सरळ गोष्ट सांगणं खरं तर तुलनेने खूप अवघड काम. पण जर उद्देश आणि आपले हेतू चांगले असतील आणि त्यातही जर ती प्रेमकथा असेल तर मात्र येणारा जो अनुभव असतो तो कमाल असतो. आज बोलणार आहोत अशाच एका कमाल अनुभव देणाऱ्या प्रेम आलो या सिनेमाबद्दल. तुम्हें कुछ नहीं कहना है क्या? रीनू, आई रियली लव यू. खरं तर 2024च्या फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेली ही फिल्म मी 2 महिन्यापूर्वीच हिंदी भाषेमध्ये पाहिली होती आणि ती मला त्यावेळेस प्रचंड आवडली होती. काल काही मित्रांसोबत ही फिल्म बघण्याचा पुन्हा एकदा योग जुळून आला आणि मित्रांनो, मनापासून सांगतो की यावेळेस मी फिल्म पूर्वीपेक्षा जास्त एन्जॉय केली. यार, मुझे उसे देखते ही प्यार हो गया था. वन साइडेड. हाँ. या फिल्मची मुळात संकल्पनाच खूप फ्रेश आहे. आपल्या भविष्याबद्दल कमालीची निश्चित असलेली, एक पर्टिक्युलर पद्धतीने पर्टिक्युलर मार्गाने आपलं करिअर बघणारी, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एका चांगल्या पोस्टवर असलेली रीनू आणि आपल्या भविष्याबद्दल कमालीचा अस्थिर असलेला, तुलनेने इमॅच्युअर, बेजबाबदार आणि स्ट्रगलर असलेला सचिन, हे दोघंही एका टप्प्यावर एकत्र येतात. तोपर्यंत त्यांचा हा समांतरच प्रवास सुरू असतो आणि जेव्हा ते एकत्र येतात त्यावेळेस सचिन रीनूवर एकतर्फी प्रेम करायला लागतो. या प्रेमकथेचं पुढं काय होतं त्याचा इंटरेस्टिंग प्रवास थ्रूआउट आपल्याला या सिनेमात बघायला मिळतो. क्या हुआ, तुम बहुत बिजी हो क्या? टेंशन मत लो, गर्लफ्रेंड के साथ बिजी नहीं था. या सिनेमाचा दिग्दर्शक गिरीश एडी यानेच या सिनेमाचं लेखन सुद्धा केलेलं आहे. त्याने या सिनेमाला एकदम फ्रेश ट्रीटमेंट दिलेली आहे. आपली गोष्ट सांगताना ती प्रामाणिक तर असावीच, पण सोबत ती पुरेशी मनोरंजक पण असावी ह्याची त्याने खूप छान काळजी घेतलेली. नायक आणि नायिकांचा स्तर भिन्न आहे. नायक थोडासा तुलनेने नायिकेपेक्षा गरीब आहे, पण म्हणून त्याच्या गरिबीचं उदात्तीकरण ह्या सिनेमात बिलकुल दिसून येत नाही. आणि म्हणूनच ही फिल्म इतर आपल्या बॉलिवूडच्या किंवा इतर कुठल्याही प्रेमकथांपेक्षा वेगळी ठरते. ये मेरी जिंदगी का सबसे बेकार प्रपोजल था. अच्छा, तू ना उसके साथ कनेक्शन बनाने की कोशिश कर. नायकाच्या आर्थिक स्तरामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करावी असा कुठलाही प्रसंग सिनेमामध्ये दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक ठेवला नाही. तुरळक ज्या प्रसंगात अशी पेरणी केलेली आहे ती पण गमतीदार पद्धतीनेच केलेली आहे. एक सीन या निमित्ताने डोक्यात येतोय की AC कंपार्टमेंटमध्ये रीनू सचिन सोबत प्रवास करत असते. सचिन अशा AC कंपार्टमेंटमध्ये पहिल्यांदाच आलेला असल्यामुळं तो सहप्रवाशांशी थोडंसं इथिकल पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो, त्यांना नमस्कार वगैरे करतो आणि ही गोष्ट रीनूला खटकते. तो असं का करतो हे विचारल्यावर तो म्हणतो की मी पहिल्यांदाच AC कंपार्टमेंटमध्ये आलोय, इथल्या लोकांशी वागायची बोलायची एक पद्धत असू शकते, असा डोक्यात विचार आल्यामुळे तो ह्या वियर्ड पद्धतीने तिथं वागत असतो. पाहिलं तर वरकरणी हा सगळा विनोदी प्रसंग आहे, पण याच्यामुळं एक नायकाची जी काही मनोवस्था आहे त्याचा मात्र पुरेपूर आपल्याला अंदाज येतो. तो सिंगल टिक का डबल टिक हुआ या नहीं, डबल टिक का ब्लू टिक हुआ या नहीं, अब मैं और नहीं कर पाऊंगा, मैं थक चुका हूँ. सिनेमातली जी प्रमुख जोडी आहे म्हणजेच मिमिथा बायजू आणि नसलीन गफूर या दोन्ही पात्रांनी अप्रतिम काम केलेलं आहे. सिनेमाच्या संकल्पनेनुसार ते दोघं सुद्धा स्क्रीनवर खूप फ्रेश दिसलेले आहेत. ह्याच्यातली मिमिथा बायजूचं जे पात्र आहे रीनूचं, ते ट्रॅडिशनल हिरोईनच्या कॅटेगरीमध्ये न मोडणारं पात्र आहे. ती मोकळी ढाकळी आहे, तिच्या लग्न संस्थेबद्दलचे ठराविक मतं आहेत त्याच्याबद्दल ती बऱ्यापैकी व्होकल आहे, ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहते आणि अशा पद्धतीची जी काही एकदम स्वैर भूमिका आहे ती तिने खूप छान पद्धतीने निभावलेली आहे. नसलीनने सुद्धा ह्या वयात असलेला जो काही गोंधळ असतो, एक प्रेमी एकतर्फी आशिक ह्या स्वरूपाचा, तो गोंधळलेली अवस्था सुद्धा तो प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित सादर करतो आणि त्या दोघांची पेअर पण खूप छान शोभून दिसते. ह्या दोघांव्यतिरिक्त एक इंटरेस्टिंग पात्र या सिनेमात आहे, ते अमल डेव्हिसचं म्हणजे संगीत प्रताप. ह्या पात्राची भूमिका आणि त्याचे जे संवाद आहेत ते पूर्ण सिनेमा संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला आठवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हसू तर आणताच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त खदखदून तुम्ही हसू शकाल, इतकं हे गमतीदार, मजेशीर आणि भन्नाट कॅरेक्टर. आदि, मुझे लगता है वो उसके साथ रिलेशनशिप में है. तुझे कैसे पता? हम उसका कुछ नहीं कर पाएंगे. मल्याळम इंडस्ट्रीची एक खासियत आहे की ज्या वयासाठी ज्या पात्रासाठी सिनेमा लिहिला गेलाय त्याच वयातली ॲक्युरेट पात्र निवडणं, याही सिनेमामध्ये त्याच्यामुळे कास्टिंग खूप छान जुळून आली आणि म्हणून या सिनेमातली सगळी पात्र आपलीशी वाटायला लागतात. I'll marry Adi. JK, just kidding.
सिनेमाचं संगीत सुद्धा प्रेमकथेला पूरक असंच आहे. पार्श्वसंगीत सुद्धा उठावदार आहे. या विकेंडला खरंच दुसरा काही पर्याय नसेल, दुसरं काही करत नसाल तर हा प्रेम आलूचा अनुभव बिलकुल चुकवू नका. ताजंतवानं होऊन जायचा हा अनुभव आहे आणि एक चांगला रॉमकॉम जो सध्या बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्याचा दुष्काळ आहे. चांगल्या प्रेमकथा बघायला मिळत नाहीत. बघितल्या असतं त्या अतिशयोक्ती जास्त असते, काळाशी सुसंगत त्या वाटत नाहीत. पण प्रेमालू मात्र काळाशी सुसंगत सुद्धा वाटतो, ताजंतवानंही करतो. एक फ्रेश अनुभव घेऊन आपण बाहेर पडतो आणि एक एन्जॉयमेंट आपल्याला जशी हवी तशी एका सिनेमामधून हवी तशी 100% या सिनेमातून मिळते. तुम्हारी प्रॉब्लम क्या है? प्यार